SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र वारकरी मंडळ नाशिक जिल्हा यांतर्फे दिंडी प्रमुखांना संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची प्रतिमा भेट। सविस्तर वृत्त असे। महाराष्ट्र वारकरी महामंडळातर्फे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील दिंडी प्रमुखांना तसेच विनेकरींना संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची प्रतिमा भेट देण्याचा उपक्रम या मंडळातर्फे राबविण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर, हरिभक्तपरायण धनंजय महाराज रहाणे, हबप श्रावण महाराज आयरे, हबप लऊ महाराज आयरे, हबप अरुण महाराज दराडे, हबप दत्तात्रय महाराज डुकरे, हबप चंद्रकांत महाराज आहेर, हबप सुभाष महाराज बच्छाव, हबप भास्कर महाराज बंदावणे, हबप गंगाराम महाराज राजगुरू यांच्या हस्ते सर्व वारकऱ्यांना ही प्रतिमा भेट देण्यात आली। यासाठी विशेष सहकार्य लाभले ते बाळासाहेब जाधव, प्रवीण नागरे आणि धनंजय रहाणे यांचे। या प्रसंगी SPN न्यूज नाशिकने घेतलेला हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट पहा। आता आपण आहोत त्र्यंबक रोड या ठिकाणी नाशिक जिल्हा महाराष्ट्र वारकरी महामंडळ या ठिकाणी आपण आलेलो आहोत की जे दिंडीसाठी येणाऱ्या भाविकांचं, वारकऱ्यांचं या ठिकाणी काही औषधोपचार असेल, काही खानपान असेल याची निगा राखली जाते आणि त्यांच्या आरोग्याची देखील या ठिकाणी विचारणा केली जाते। या ठिकाणी आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की या ठिकाणी नाशिक जिल्हा महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे या ठिकाणी धनंजय रहाणे आहेत। आपण त्यांनाही विचारणार आहोत की कशा प्रकारे आणि किती दिंड्या या ठिकाणी पोहोचतात, दरवर्षीप्रमाणे आपण हा संकल्प जो जोपासता हा कशा प्रकारे असतो? सर्वप्रथम आलेल्या सर्व दिंड्यांचे व वारकऱ्यांचं मी महाराष्ट्र वारकरी महामंडळाचा शहराध्यक्ष या नात्यानं स्वागत करतो। सन्माननीय या ठिकाणी आमचं या वारकरी महामंडळाचं दुसरं वर्ष आहे आणि गेल्या वर्षी सुद्धा आम्ही प्रत्येक दिंडीचा सत्कार केलेला होता। त्यावेळेस आम्ही प्रत्येक दिंडीत ट्रॉफी देण्यात आलेली होती, परंतु यानंतर वारकऱ्यांमधून असा एक भावना त्यांनी उपस्थित केली की बऱ्याच दिंड्या असतात त्यामध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची प्रतिमा ही नसते आणि त्यामुळे महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीनं आज 4 फेब्रुवारी व उद्या 5 फेब्रुवारी या दोन्ही दिवस संपूर्ण यात्रेनिमित्त ज्याही दिंड्या 400-500 ज्याही काही दिंड्या असतील त्या प्रत्येक दिंडीस आम्ही संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची उत्कृष्ट प्रतिमा आम्ही भेट देत आहोत आणि याकरिता संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे सर्व महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे पदाधिकारी व त्याचबरोबर स्थानिक राजकीय नेते तसेच सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आमचा इथं सहभाग असतो। आणि आज असं आपण बघितलं तर या आजच्या कार्यक्रमाला सन्मान्य आत्ताच उपस्थित असलेले या नाशिक जिल्ह्याचं वारकरी भूषण द्वाराचार्य महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लवितकर, त्याचबरोबर सन्मान्य दत्तात्रय पाटील डुकरे, सन्मान्य चंद्रकांत दादा, त्याचबरोबर सन्मान्य लहू महाराज व उपस्थित सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। आणि वारकऱ्यांमध्ये सुद्धा मला वाटतं कोरोना नंतरचं हे दुसरं वर्ष आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा यावेळेस वारकऱ्यांची संख्या आणि उत्साह या ठिकाणी आम्हाला भरघोस प्रमाणामध्ये बघायला मिळत आहे। जसं की बघितलं की या ठिकाणी प्रत्येक दिंडीला नाशिक जिल्हा महाराष्ट्र वारकरी महामंडळातर्फे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची प्रतिमा या ठिकाणी भेट देण्यात येत आहे। या ठिकाणी अजूनही काही या ठिकाणी वारकरी महामंडळाचे सदस्य आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की साधारण किती वर्षांपासून आपण हा उपक्रम राबवतात? साधारण मागच्या वर्षापासून हा उपक्रम आपण सुरू केला आहे। मागच्या वर्षी सुद्धा आपण सर्व दिंडीचं स्वागत आणि सत्कार केला होता, परंतु या वर्षी वेगळा आणि आगळा तो म्हणजे संत श्री निवृत्तीनाथ महाराजांची प्रतिमा आम्ही जवळजवळ 400 ते 500 दिंड्यांना भेट देणार आहोत आणि त्यामुळे एक दिंडी चालकांचं आणि वारकऱ्यांचं उत्साहाचं वातावरण होतं आणि इथं अनेक पदाधिकारी, वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक सर्व येऊन आम्हाला भेट देतात आणि निश्चितच आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि ही यात्रा सुरळीत आणि सुरक्षित व्हावी या दृष्टीनं आम्ही सगळ्यांना अभिवादन करून नम्र अशी प्रार्थना करतो आणि ही यात्रा सुरळीत पार पाडावी अशी वारकरी महामंडळाच्या वतीनं प्रार्थना व्यक्त करतो। आलेल्या सर्व भाविकांचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। थांबतो। जय रामकृष्ण हरी। या ठिकाणी माझ्या डाव्या हाताला बघू शकता की आपण जे प्रमुख मानकरी आहेत त्यांना ही संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची प्रतिमा या ठिकाणी महाराष्ट्र वारकरी मंडळातर्फे भेट देण्यात येत आहे। यासोबत विनेकरी आहेत,
प्रमुख मानकरी आहेत. बघू शकता की आपण त्यांना विचारणार आहोत की हा जो संकल्प महाराष्ट्र वारकरी मंडळातर्फे राबविला जात आहे याबद्दल आपण काय सांगाल? अत्यंत उत्कृष्ट असा संकल्प वारकरी संप्रदायाच्या वतीने किंवा महाराष्ट्रातील जे काही सत्कार सोहळे करतायत, कारण वारकऱ्याला एक कोणता तरी स्टेज वारकरी संप्रदाय माऊली ज्ञानोबरायांनी दिलेलंच आहे, परंतु त्याचा काहीतरी सत्कार व्हावा, समारंभ व्हावा या अनुषंगाने हा सत्कार सोहळा होतोय. आम्हाला आनंद वाटतोय की आम्ही निवृत्तनाथ दादांच्या पायी वारीला जात असताना हे संप्रदायाच्या वतीने आम्हाला जे काही सत्कार समारोह त्याचा मी आभार मानतो, धन्यवाद देतो. या ठिकाणी जसं की बघू शकता की असंख्य या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागीय अध्यक्ष आहेत प्रवीण नागरे. आपण त्यांना विचारणार आहोत की महाराष्ट्र वारकरी संप्रदाय मंडळाने हा जो संकल्प जोपासला आहे, प्रत्येकाचा सन्मान होणं, सत्कार होणं आणि गौरव होणं हा गरजेचा असतो, परंतु ते एकदम अतिशय उत्कृष्टरित्या करतायत, याबद्दल आपण काय सांगाल? महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या वतीने या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्त दादा महाराजांच्या या पौषवारी निमित्त जी यात्रा आहे, त्या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रभरातनं ज्याही दिंड्या या ठिकाणी जातील, कारण की हा एकमेव रस्ता आहे त्र्यंबकेश्वरचा रस्ता की ज्या रस्त्याने ही दिंडी प्रत्येक दिंडी जाणार आहे आणि त्या प्रत्येक दिंडीचा सन्मान या ठिकाणी या वारकरी महामंडळाच्या वतीने या ठिकाणी केला जातो. यासाठी सगळ्यात प्रमुख आणि आग्रही भूमिका आमचे मित्र हरिभक्त परायण धनंजयजी राहणे असतील, त्यांचे सर्व मार्गदर्शक असतील, सुभाष महाराज बच्चाव असतील, दत्तात्रय पाटील डुकरे असतील, ही संपूर्ण या वारकरी महामंडळाची टीम यांनी अत्यंत सुंदर कार्यक्रम हा अनेक वर्षापासून या ठिकाणी हे सत्काराचा घेत असतात. या निमित्ताने या भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते त्यांना या ठिकाणी सहकार्य करत असतात. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी जाधव यांच्या वतीने अल्पहाराची ही व्यवस्था या ठिकाणी या सर्व ज्या दिंड्या आहेत त्यांच्यासाठी केली जाते. याच निमित्ताने मी निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करेल, येणाऱ्या काळात सर्वांना सर्व गोष्टी चांगल्या मिळू देत, या महाराष्ट्राची भारताची उत्तरोत्तर अशी चांगली प्रगती होऊ देत, अशी मी सर्व वारकरी महामंडळाच्या वतीने या ठिकाणी सर्वांना सदिच्छा देतो. धन्यवाद. तर हे होतं महाराष्ट्र वारकरी महामंडळ, जे की नाशिक जिल्ह्याभरातून महाराष्ट्रभरातून आलेल्या दिंड्यांचा ज्यांनी सन्मान केला. आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे बसलेलं हे महाराष्ट्र वारकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वांची या ठिकाणी चर्चा केली, परंतु अजूनही त्यांचे जे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्या महामंडलेश्वर अध्यक्ष जे आहेत लहवितकर महाराज, आपण त्यांना विचारणार आहोत की आपण महाराष्ट्रभरात त्यांचं नाव ऐकलेलं आहे असे जे महाराज लहवितकर आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत की हा जो संकल्प राबविला जात आहे महाराष्ट्र वारकरी मंडळातर्फे, ही संकल्पना सुचली कशी आपल्याला? खरं तर वारकरी महामंडळ ही वारकऱ्यांची अधिकृत संघटना आहे. ज्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक समस्या तयार होतात, वारकरी पंथाच्या विस्तार आणि विकासाकरता या संस्थेनं गेली 70 वर्ष अविरत प्रयत्न केलेले आहेत. या संघटनेचे मूळ संस्थापक संतवीर वैकुंठवासी रामदास बाबा मनसुख यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. खरं तर पंढरपूर, देहू, आळंदी, त्र्यंबक या सर्व संस्थांमधले किंवा पालखी सोहळ्याची सर्व समस्या आतापर्यंत सोडवण्याचं काम या संघटनेनं केलेलं आहे. आणि या संस्थेची म्हणजे अखिल भारतीय किंवा महाराष्ट्र वारकरी महामंडळाची नाशिक शाखा ही महाराष्ट्राच्या तुलनेनं अतिशय प्रभावाने काम करते. आणि प्रतिवर्षी या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी किंवा यात्रा सोहळ्याकरता ज्या दिंड्या येतात, पालख्या येतात, आतापर्यंत त्यांचं स्वागत कोणी करत नव्हतं, परंतु वारकरी महामंडळानं पुढाकार घेतल्यामुळे आज या सर्व दिंडी चालकांचं, विनेकरांचं स्वागत होतं. महाराष्ट्राची अस्मिता ही वारकरी संप्रदायामध्ये सामावलेली आहे. लोकसंस्कृती, लोकपरंपरा म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि या परंपरेचा विस्तार करण्याचं व्रत एका व्रतस्थ भूमिकेनं वारकरी महामंडळाचे कार्यकर्ते करत आहेत आणि त्यात नाशिक जिल्हा हा सर्वात पुढे. आणि आज या संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे, सरचिटणीस लहू महाराज, सराध्यक्ष आमचे राहणे महाराज आणि इतरही जे काही आमची मंडळी आहेत, चंद्रकांत दादा असतील किंवा आमचे श्रावण महाराज असतील, ही सर्व मंडळी तालुकाभर किंवा जिल्हाभर फिरून आणि अशा पद्धतीने काम करतायत. आणि आज त्यांनी जो सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे तो अभिनव आहेत, अपूर्व आहेत. वारकऱ्यांना कुणीतरी सन्मान दिला पाहिजे, त्यांना कुणीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे. या निमित्तानं आणि फार मोठं काम त्यांच्या हातून घडत आहेत. वारकरी महामंडळाचा मी संस्थापक सदस्य असं म्हणलं तरी काही वावगं नाही. माझ्या बालपणापासून रामदास महाराज मनसुखाबरोबर मी काम केलेलं आहे. परंतु आता नवोदित सध्याचं जे विद्यमान मंडळ आहेत ते अतिशय उत्तम रीतीनं काम करत आहेत.
आमची प्रमुख मागणी आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं त्र्यंबकेश्वर हा वारकरी संप्रदायाच्या विचाराचा किंवा आचार विचाराचा, तत्वज्ञानाचा, भक्तिज्ञानाचा मूलस्रोत आहेत. परंतु आज महाराष्ट्रभरातून ज्या वारकरी दिंड्या येतात किंवा पालख्या येतात त्यांना पुरेशी जागा आज त्या ठिकाणी उपलब्ध नाही. कुंभमेळ्याकरता जशी राखीव जागा महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन आरक्षित करत आहे तशा पद्धतीचं कार्य वारकऱ्यांच्या दृष्टीनं देखील या ठिकाणी आळंदीला मुबलिक जागा आहेत, देहुला जागा आहेत, पंढरपूरला जागा आहेत. त्र्यंबक हे डोंगराच्या मध्ये शहर असल्यामुळे दोन डोंगराच्या किंवा पर्वताच्या मधोमध आणि संपूर्ण लोकवस्ती दाट असल्यामुळे वारकऱ्यांची फार कुचंबणा होते. तेव्हा महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की या पौषवारीच्या निमित्तानं आपण 1000-1500 तरी एकराचा वेगळा भूखंड यात्रा उत्सवाकरता संपादन करणं ही काळाची गरज आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती आपण विस्तार करणं हे महत्त्वाचं काम आहे. ज्याप्रमाणे आपण अयोध्येमध्ये लक्ष देत आहेत, काशीमध्ये लक्ष देत आहेत, त्या पद्धतीनं त्र्यंबकेश्वर देखील त्याच दर्जाचं क्षेत्र असल्यामुळे भारत सरकारनं, राज्य शासनानं त्र्यंबकेश्वरातील वारकऱ्यांच्या किंवा भाविकांच्या मूलभूत सोयीचा विचार करून त्या ठिकाणी योग्य तऱ्हेची पावलं उचलावीत अशी या संपूर्ण वारकरी महामंडळाच्या वतीनं मी विनंती करतो आणि तशी विज्ञापना पण करतो. जसं की आपण बघितलं की कुंभमेळ्यासाठी जसं भारत सरकार आग्रही असतं, प्रत्येक ठिकाणी त्यांनी जागाही आरक्षित केलेली आहे येणाऱ्या भाविकांसाठी, तशीच वारकऱ्यांसाठी देखील त्र्यंबकेश्वरला जागा आरक्षित करावी असं यांचं मत होतं. हे होते संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण महाराज लवितकर यांना आपण आज कीर्तनाद्वारे बघितलं, परंतु आज प्रत्यक्षात आपण त्यांना भेटलो आणि आमची ओळख देखील त्यांच्याशी पहिल्यांदा झाली. आपण पाहत होता SPN न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. मी शशिकांत निर्मळ, कॅमेरामॅन मुजम्मिल सय्यदसह. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.